नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण टीईटी एक्झाम साठी विज्ञान या विषयावर पार्ट 2 या ठिकाणी घेऊन आलेला आहोत, जो की पूर्णतः स्टेट बोर्ड वरती आधारित आहे आणि आपल्याला 5 ते 12वी 5वी ते 12वी पर्यंत या ठिकाणी काय करते, या पुस्तकावर आधारित काय केलं जातं आणि इतर संदर्भावर आधारित आपल्याला काय करतात टीईटी मध्ये प्रश्न विचारले जातात. त्या आधारावर त्या बेसिसवरच आपल्याला मागील प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करूनच या ठिकाणी प्रश्नसंच तयार केलेला आपण या ठिकाणी तो संपूर्ण स्पष्टीकरणासह या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी ज्याची पीओईकर कमांड आहे मित्रांनो, प्रत्येक लेक्चर मध्ये सांगतो, ज्याची पीओईकर चांगल्या प्रकारे म्हणजे जुने प्रश्नपत्र कमांड आहे त्यालाच या ठिकाणी टीईटी मध्ये डिमांड आहे, लक्षात ठेवा. आणि स्पर्धा परीक्षेत्रामध्ये कोणी कुठलाही असो त्याच्यामध्ये काय पाहिजे, तुमची पीओईक्यूर म्हणजे जुन्या प्रश्नावरती तुमची चांगल्या प्रकारे या ठिकाणी कमांड पाहिजे. या ठिकाणी कोणते क्षेत्र असो स्पर्धा परीक्षेमध्ये. या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेला बघा. या ठिकाणी कोणत्या जीवनसत्वाची कमतरता रात आंधळेपणाशी निगडीत आहे विचारले. रात आंधळेपणा म्हटल्यावर ठिकाणी कुठलं आलं पाहिजे, के तर तुमचं येणार आहे का नाही, या ठिकाणी लक्षात घ्या. तर बीटीएल सुद्धा या ठिकाणी येणार नाही. डी सुद्धा कशा असतो, हे सूर्यापासून जे आपल्याला मिळतं हाडासाठी लागतं ते त्यासाठी असतं. कुठलं आलं तुमचं ए, या ठिकाणी तुमचं जीवनसत्वासाठी या ठिकाणी तुमचं बरोबर असेल, 2 नंबर उत्तर असेल. रात आंधळेपणाच म्हणजे बघा एक्सप्लेनेशन बघा ठिकाणी, म्हणजेच रात्रीच्या वेळी किंवा कमी प्रकाशाच्या परिस्थितीत चांगली दिसत नाही तो असतो रात आंधळेपणा झालेला. म्हणजे रात आंधळेपणाला काय म्हणतात, नायकोटालोपिया काय म्हणतात, नायकोटालिपिया असं म्हणतात. म्हणजे जीवनसत्व ए मध्ये काय म्हणतात, एच्या कमतरतेमुळे अनेकदा काय होतं, रात आंधळेपणा होतो. म्हणजे हे काय होतो, जीवनसत्वाचे जे काही घटक आहेत, एच घटक आपल्या शरीरामध्ये कमी पडल्यानंतर काय होतं, आपल्या रात आंधळेपणाचे दोष आपल्या काय जाणवायला लागतात. या ठिकाणी बघा, यामुळेच काय होतं, या ठिकाणी दृष्टीदोष आपल्याला काही ठिकाणी होतो किंवा मोतीबिंदू सुद्धा या ठिकाणी आपल्याला आजार पाहायला मिळतात. याच्यामुळे जीवनसत्व अ ची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्याला कोणकोणते घटक आपल्याला जीवनसत्व पाहिजे, तर त्यासाठी कोणकोणते घटक आपल्याला शरीरामध्ये म्हणजे खाल्ल्यानंतर ते येतात. म्हणजे कुठले महत्वाचे पदार्थ बघा, की गाजर खाल्लेलं पाहिजे, लक्षात घ्या. रताळे याच्यामध्ये काय अजीवनसत्व आपल्याला भेटून जाते. जे काय अंडे असतात, दुग्धजन्य इतर ते काय पदार्थ असतात, हे खाल्ल्यानंतर काय होतात, आपल्याला अजीवनसत्वाची कमतरता आपल्या शरीरातून पूर्ण करून निघते. लक्षात, कुठली गाजर, रताळे, अंडे, दूध हे इतर पदार्थ अजीवनसत्व मध्ये येतात, लक्षात घ्या. आणि ते खाल्ल्यानंतर आपला काही रात आंधळेपणा या ठिकाणी दूर होईल, लक्षात घ्या. त्यामुळे ह्याच्यावरच आपल्याला या ठिकाणी काय प्रश्न विचारलेला होता, तुमचं उत्तर ए आहे या ठिकाणी असे, लक्षात घ्या. पुढे बघा, या ठिकाणी खालीपैकी डी जीवनसत्वाचा स्त्रोत कुठला आहे सांगलाय. या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती काय केलं जातात, कुठल्या पालेभाज्या कुठले पदार्थ येतात त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी काय केले जातात, तुम्हाला प्रश्न ठिकाणी विचारले जातात. या ठिकाणी लक्षात घ्या. या ठिकाणी तर याच्यामध्ये काय बघा, या ठिकाणी तर काय गुजबेरी, पालक, योगर्ट, सूर्यप्रकाश असे वेगवेगळे दिले. जीवनसत्वाचं महत्वाचं काय असतं ठिकाणी, सूर्यप्रकाश तुमच्या ठिकाणी महत्वाचा असतो, लक्षात घ्या. पालक, कोबी हे ठिकाणी काय म्हणजे आपण म्हणतो लहान बाळाला आपण उन्हात ठेवतो, म्हणजे काय असतं, त्याच्या हाडाची चांगल्या प्रकारे वाढ व्हावी, शरीराची चांगल्या प्रकारे वाढ व्हावी, त्यासाठी काय केलं जातं, उन्हाच्या प्रकाशात थोड्या वेळ ठेवत असतो. हे त्याच उदाहरण आहे. म्हणजे काय होतं या ठिकाणी डी जीवनसत्व म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, सूर्यप्रकाश असेल. आपल्या सूर्यप्रकाशापासून डी जीवनसत्व या ठिकाणी मिळत असतं. डी जीवनसत्वाचा स्त्रोत काय, सूर्यप्रकाश आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय शरीरामध्ये काय असतात, दात असतात, दाता सुद्धा वाढवते, हाड असतात ते या ठिकाणी. मज्जातंतू सुद्धा या ठिकाणी वाढवते चांगल्या प्रकारे, स्नायू या ठिकाणी बळकट होतात. तुम्हाला कुठल्या डी जीवनसत्वापासून कशाला फायदा होते सुद्धा विचारते, दात, मज्जातंतू हे महत्वाचे आहेत. आणि काय भेटतं त्यातून, आतड्यातून कॅल्शियम शोषून घेऊन ते हाडात आणि दातामध्ये जमा करतात. लक्षात, सूर्यापासून जे प्रकाश मिळतं ते काय करतात, आतड्यातून आपल्या कॅल्शियम शोषून घेऊन काय करतात, ते हाडात आणि दातामध्ये जमा करण्याची भूमिका बजावतात. या ठिकाणी बघा, याच्यामध्ये कुठले कुठले पदार्थ बघा, दूध येतात, संत्र्याचा रस येतो, या ठिकाणी तृणधान्य सुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा पदार्थ डी जीवनसत्वामध्ये या ठिकाणी येतात, आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी लक्षात घ्या. चला नेक्स्ट बघू. या ठिकाणी पुढं या ठिकाणी ज्याच्या वनस्पतींना शैवाल असे ओळखले जाते ती वनस्पती सृष्टी ओळखा म्हणून सांगले. त्यांनी काय करतात, वनस्पती सृष्टी असे ओळखा म्हणून सांगले. वनस्पती शैवाल असे ओळखले जाते कोणते बघा. या ठिकाणी काय दिलंय बघा, पहिलं काय दिलं, टेरिडोफायटा दिले, सपुष्प वनस्पती या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला. नंतर काय एनिमालिया, नंतर काय एक वनस्पती विभाग असे वेगवेगळे दिले तुम्हाला. या ठिकाणी बघा नेक्स्ट बघा, ज्याच्या वनस्पतींना शैवाल असे ओळखले जाते ती काय असतात, ठिकाणी काय एक वनस्पती विभाग म्हणजे काय असतो, वनस्पती सृष्टी या ठिकाणी असतं, लक्षात का. ज्या वनस्पतींना शैवाल ओळखलं जातं, काय आता शैवाल ओळखलं जातं त्यांना काय म्हणतात, या ठिकाणी वनस्पती सृष्टी असं ओळखलं जातं. म्हणजे काय, थॅलोफायटा असे ठिकाणी म्हटलं जातं याला सुद्धा इंग्लिश मध्ये, लक्षात घ्या. तुमचं काय 4 नंबर या ठिकाणी उत्तर असेल, बाकीच्या ठिकाणी काय निरंथक आहेत, लक्षात घ्या. बा शैवाला काय म्हणतात, काय वनस्पती असं म्हणतात. म्हणजे बा प्राणीसृष्टी वनस्पती सृष्टीवर सुद्धा या ठिकाणी प्रश्न तुम्हाला येतात. याच्यामुळे प्राणीसृष्टीमध्ये
पट्टकृमीचे वर्गीकरण काय आहे या ठिकाणी ओळखले. या ठिकाणी बघा मोलस्क ऑप्शन मोलस्क दिलेला आहे, गोलकृमी दिलेला आहे, नंतर पृथुकृमी संघ दिलेले आहेत, काय निडारिया या ठिकाणी दिले. 4 ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेत. तर या ठिकाणी आन्सर कुठला बघा या ठिकाणी पट्टकृमीचं. प्राणीसृष्टीमध्ये काय सांगितले बघा पट्टकृमीचे शास्त्रीय वर्गीकरण म्हणजे काय असतं पृथुकृमी संघ असतो. काय असतो या ठिकाणी पृथुकृमी संघ असतो. लक्षात म्हणजे तुम्हाला काय केलं याच्यावरच काही ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे म्हणजे काय असेल पृथुकृमी संघ असे लक्षात घ्या. प्राणीसृष्टीमध्ये जे काय पट्टकृमीचे जे काय वर्गशास्त्रीय वर्गीकरण म्हणजे त्याला काय म्हटलं जातं पृथुकृमी संघ असं म्हटलं जातं. लक्षात घ्या 3 नंबर बरोबर आहे. म्हणजे काय असतं हे कृमी अनेक भिन्न भिन्न प्रकारचे आणि भिन्न आकारातील बहुतेक प्रजाती द्विलिंगी आहेत. कसं आहेत भिन्न प्रकारचे आणि भिन्न आकारातील द्विलिंगी आहेत. शरीरावर काय असतात सामान्यतः लांब दंडगोलाकार नळीसारखे असतात. कसे असतात दंडगोलासारखे आकाराचे असे पट्टकृमी असतात. पट्टकृमी लक्षात घ्या. उदाहरण काय असतात ठिकाणी बघा यकृतातील काय असतं पर्णकृमी किंवा पट्टकृमी असे म्हणतात. लक्षात घ्या. काय याच्यावर आपल्या प्रश्न ठिकाणी विचारला होता 3 नंबर उत्तर तुमचं बरोबर असेल. लक्षात घ्या. बघा आम्लधर्मी वातावरणात साखरेला द्रावणाच्या वर उष्णता दिल्यावर तयार होणारे उत्पादन कोणते असते सांगा. या ठिकाणी काय विचारले आम्लधर्मी म्हणजे वातावरणात साखरेला काय केलं द्रावणाच्या वर उष्णता दिल्यावर तयार होणारे उत्पादन. या ठिकाणी रिएक्शन संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारलाय बघा म्हणजे काम फिजिक्स म्हणजे केमिस्ट्री संदर्भात येईल. लक्षात म्हणजे काय आम्लधर्मी वातावरणात साखरेला द्रावणाच्या वर या ठिकाणी जेव्हा उष्णता दिल्यावर काय तयार होतं शर्करा रंजक या ठिकाणी तयार होतं. काय कोणतं तयार होऊन उत्पादन असतं ठिकाणी शर्करा रंजक उत्पादन तयार होतं. म्हणजे काय ठिकाणी असेल तुमचं 2 नंबर या ठिकाणी उत्तर तुमचं असेल. लक्षात घ्या. या प्रकारे हेच विचारलं होतं आपल्याला याच्यावरच बघायला येतं या प्रश्न तुमच्या ठिकाणी उत्तर असेल. लक्षात घ्या. या ठिकाणी पुढे बघा या ठिकाणी तर गव्हातील कोणता घटक ब्रेड बनवण्याच्या क्षमतेस हातभार लावतो विचारलं त्यांनी. बघा गव्हातील कोणता घटक ब्रेड बनवण्याच्या क्षमतेस काय तो हातभार लावतो. बघा आपण ब्रेड बनवतो काय तो गव्हाचा सुद्धा ठिकाणी वापर करतो. लक्षात घ्या. ठिकाणी म्हणजे काय असं ठिकाणी ग्लुटेन दिले ठिकाणी कॅल्शियम दिलेलं आहे, नंतर लोह दिलेला आहे, शर्करा दिलेला आहे. या ठिकाणी कॅल्शियम हाडामध्ये असते त्या ठिकाणी येणार नाही, शर्करा बी येणार नाही. तुमचा लोह कशामध्ये असते ठिकाणी जे तुमचं कसं असतं रेड ब्लड सेल असतात लोहाचा ते तो वापरतो. गव्हातील काय असतात ग्लुटेन घटक ब्रेड बनवण्यासाठी या ठिकाणी क्षमतेचा वापरतात. याच्यावर तुम्हाला ठिकाणी प्रश्न विचारला 1 नंबर तुमचं उत्तर बरोबर असेल. या ठिकाणी बघा ग्लुटेन म्हणजे काय असतं हे गहू बार्ली राईस मध्ये या ठिकाणी आढळणारे प्रोटीन आहेत. लक्षात घ्या. कशामध्ये राईस मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी बघा ज्या लोकांना ग्लुटेन एलर्जी आहे त्यांनी गव्हापासून बनवलेल्या पदार्थ सेवन करू नये. या ठिकाणी जे असतात म्हणजे ब्रेडचे ते काही सेवन त्या लोकांनी करू नये असे या प्रकारे तुम्हाला याचा प्रश्न विचारला होता. पुढे या ठिकाणी आपण पाहिलाच आहे. या ठिकाणी बघा पेशीची रचना आणि कार्याच्या तपासणीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या क्षेत्राचे नाव काय विचारले. काय पेशीची रचना आणि काय कार्याच्या तपासणीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या क्षेत्राचे नाव काय आहे असं ठिकाणी विचारले तुम्हाला. या ठिकाणी बघा नियोजन दिलेलं आहे, नंतर भूरूपिकी, नंतर काय परिस्थिती विज्ञान, नंतर काय पेशीशास्त्र असे वेगळे 4 ऑप्शन या ठिकाणी दिले. काय पेशीची रचना आणि कार्याच्या तपासणीवर लक्ष केंद्रित करणार म्हणजे काय ठिकाणी येईल तुमच्या ठिकाणी बघा पेशीशास्त्र या ठिकाणी येईल. बघा पेशीची रचना आणि त्याच्या कार्य तपासणी कोण असतो जे ते तज्ञ असतो ना पेशीमध्ये तो काय करतो म्हणजे त्यात पेशीशास्त्र असं म्हणतात. लक्षात घ्या. म्हणजे पेशी ही काय असतात पेशी शरीरातल्या पेशी असतात किती प्रकारच्या लाल असतात पांढऱ्या पेशी असतात, नंतर काय असतात तुमचे वेगवेगळ्या अशा पेशी असतात आणि ते काय असतात महत्वाचे काय करतात संरचनात्मक कार्यात्मक आणि जैविक एकक आहेत. हे सर्व सज्जेचे काय आहे त्या ठिकाणी महत्वाचे संरचनात्मक कार्यात्मक आणि जैविक आहे ते एकक आहेत. या ठिकाणी पेशी काय जीवनाचे सर्वात लहान एकक आहे. पेशी काय जीवनाचे सर्वात लहान एकक आहेत आणि ते काय स्वतंत्रपणे असतात. नेक्स्ट बघा या ठिकाणी खालीलपैकी कोणते जलद्रावणीय जीवनसत्व आहे. खालीलपैकी काय विचारलंय त्यांनी खालीलपैकी कोणते जलद्रावणीय जीवनसत्व आहे विचारले. जलद्रावणीय जीवनसत्व आहे विचारले तुम्हाला. जीवनसत्व क दिलेला आहे, ड दिलेला आहे, ई दिलेला आहे आणि बी या ठिकाणी दिलेला आहे. बघा ड तर येईल का ड तर आपण मागे पाहिजे येणार नाही, ई सुद्धा या ठिकाणी तुमचं येणार नाही म्हणजे के या ठिकाणी येणार नाही तुमचं लक्षात घ्या. पुढे आपण केचं पाहूच जी सुद्धा या ठिकाणी येणार नाही. जर चांगला अभ्यास व्यवस्थित तुमचा झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईलच. लक्षात काही ठिकाणी बघा जीवनसत्व बी मध्ये बघा या ठिकाणी जलद्राव्य जीवनसत्व आहे. काय या ठिकाणी जलद्राव्य जीवनसत्व आहे. बी हे जीवनसत्व काय असतात ठिकाणी याच्यावर तुम्हाला ठिकाणी काय प्रश्न विचारलेला होता. बी
जलद्राव्य. हे तुमच्या बेसिकच्या बुकमध्ये ऍज इट इज चार्ट दिलेला आहे तुम्हाला लक्षात घ्या. के पासून ए बी सी डी जे काय जीवनसत्व आहेत पूर्ण BTLO पर्यंत B1 पासून BTLO पर्यंत पूर्ण चार्ट दिले ते दोन पाठ करा त्या ठिकाणी. हिरवा पालेभाज्या, फळे, दुग्धजन्य पदार्थ जे काय म्हणजे त्याला काय म्हणतात अंडी, मासे, कडधान्य व मुख्यतः काय पिष्टमय धान्य यातून मिळते आपल्याला. काय म्हणतात यातून बी जीवनसत्व मिळते आपल्याला. म्हणजे बी जीवनसत्व जे आहे काय पाण्यामध्ये विरघळणारे असून कशात विरघळतात पाण्यामध्ये विरघळणारे असून अनेक जीवनसत्वांनी बनलेले आहे म्हणून याला काय म्हटलं जातं जी जीवनसत्व काय म्हणतात कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं. बी कॉम्प्लेक्स असं म्हटलं जातं या ठिकाणी लक्षात घ्या. याच्यामध्ये काय तुमचं म्हणून 4 नंबर तुमच्या या ठिकाणी असेल जलीय द्रावण आहे लक्षात घ्या. नेक्स्ट या ठिकाणी कोणत्या अन्न स्रोतामध्ये प्रथिनाचे प्रमाण सर्वाधिक आहे विचारले. कोणत्या अन्न स्रोतामध्ये प्रथिनाचे प्रमाण सर्वाधिक आहे कशामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या सोयाबीन मध्ये असेल तुमच्या लक्षात घ्या. कशामध्ये ते पुढे बघू एक्सप्लेनेशन. सोयाबीन हा अन्न स्रोतामध्ये प्रथिनाचे प्रमाण सर्वाधिक आहे. कशाचे प्रथिनाचे प्रमाण या ठिकाणी सर्वाधिक आहे लक्षात घ्या. म्हणजे काय असते सोयाबीनचे काय असतात सेवन अनेक रोगाच्या उपचारामध्ये खूप प्रभावी ठरते. का ठरते तर तृणधान्यापेक्षा काय होते सोयाबीन मध्ये जे असते ना प्रथिनाचे प्रमाण काही पटीने अधिक असते. सर्वात जास्त कोणाचे असते सोयाबीन मध्ये प्रथिनाचे प्रमाण सर्वात जास्त या ठिकाणी असते बा सोयाबीन. म्हणून नेहमी व्यायाम करणारे जे काही विद्यार्थी असतात तिकडे तिकडे पोलीस भरती यायचे त्यावेळेस काय करतात सोयाबीन सुद्धा खाण्यामध्ये बऱ्यापैकी त्यांच्या येते लक्षात घ्या. बरं इतर प्रथिनाच्या तुलनेत काय सोयाबीनचे प्रथिनाची प्रत सर्वात चांगली असते. म्हणून काय केलं जातं अन्न स्रोतामध्ये प्रथिनाचे प्रमाण सर्वाधिक कुठलं असतं म्हणून तुम्हाला याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला नाही सोयाबीन उत्तर बरोबर असेल लक्षात. त्यामुळे इतर येणार नाहीत लक्षात घ्या. बघा स्नायूच्या आकुंचन मध्ये कोणते खनिज घटक आवश्यक भूमिका बजावतात. स्नायूच्या आकुंचन मध्ये कोणते खनिज घटक आवश्यक भूमिका बजावतात लक्षात. आकुंचन मध्ये या ठिकाणी काय आयोडीन दिले जास्त दिलेला आहे, क्लोराईड दिलेला आहे, या ठिकाणी कॅल्शियम दिलेलं आहे लक्षात. स्नायूचे आकुंचन आता बघितलं स्नायूसाठी आपण काय वापरतो या ठिकाणी स्नायू वाढीसाठी मदत होतात. आपण आताच मागे पाहिलं होतं काय होतात तुमचं कॅल्शियम होतात. हाडाची वाढ होण्यास काय होतात जे सूर्यप्रकाश डी जीवनसत्व मिळतं त्याच हाडाची वाढ दाताची वाढ या ठिकाणी स्नायूचे या ठिकाणी मदत होत असते. कॅल्शियम खनिज घटक महत्वाचा. कॅल्शियम घटक काय असतात स्नायूच्या आकुंचनामध्ये कॅल्शियम घटक महत्वाचा. याच्यावर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला आणि तुमचं उत्तर असेल. एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन बघा या ठिकाणी बघा प्रौढ मानवी शरीराच्या वजनाच्या 1 ते 2% कॅल्शियमचे प्रमाण असते. आणि आधी कॅल्शियम दात आणि हाडामध्ये महत्वाचे कशात वाढवतात महत्वाचे दात किंवा हाडामध्ये कॅल्शियम के दात आणि हाडामध्ये या ठिकाणी असतं बघा. आणि उर्वरित रक्त काय असतं रक्त बाह्य पदार्थ स्नायू इत्यादी मध्ये ते काय असतात ते म्हणजे काय असतात तुमचे कुठलं कॅल्शियम असतं लक्षात घ्या. पुढे बघा ठिकाणी खालीलपैकी कशाचा अपुरा पुरवठा बेरीबेरी होण्यास कारणीभूत ठरतो लक्षात. कशाचा पुरवठा अशा ठिकाणी बघा तर बेरीबेरी रोग कशामुळे B1 मुळे होतो. तुम्ही चार्ट जर चांगल्यापैकी बेसिक बुक मधला जर वाचला असेल स्टेट बोर्ड मधला तर या ठिकाणी ऍज इट इज काय स्टेट बोर्ड मधील हे असं विचारलेलं आहे लक्षात. डी जीवनसत्व आताच पाहिलं आपण काय होतं त्या ठिकाणी सूर्यापासून जी उष्णता त्यासून मिळते कॅल्शियम साठी महत्वाचं आहे. या ठिकाणी बघा आपल्याला काय आयोडीन म्हणजे काय असते ते लक्षात घ्या तुमचं गलगंडसाठी असतो. काय आयोडीन गलगंडसाठी महत्वाचं लक्षात. ए म्हणजे काय रातांधळेपणा असतो रेटिन म्हणतात लक्षात घ्या. हे काय रेटिन नाव आहे लक्षात. काय रेटिन नाव हे महत्वाचं आहे. गाजर ते सगळी घ्यावं लागतं. बेरीबेरी हा कुपोषणाचा आजार आहे. कसला कुपोषणाचा महत्वाचं लक्षात घ्या. हा B1 जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी म्हणजे चालता येत नाही असं म्हणतात त्याला. तांदूळ हा मुख्य आहार आहे. याचा काय तांदूळ हा मुख्य आधार आहे महत्वाचा याच्यासाठी. बेरीबेरी आजार कमी करण्यासाठी काय होते ठिकाणी आपल्याला संतुलित आहार घ्यावा लागतो महत्वाचं लक्षात. तांदूळ महत्वाचं लक्षात ठेवायचं मुख्य आहार आहे. बरेच आहार आहेत त्यात मुख्य आहार तांदूळ आहे. नेक्स्ट या ठिकाणी कच्च्या फळांना पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा या ठिकाणी उपयोग केला जातो. कोणत्या वायूचा या ठिकाणी दिले ऍसिटिलीन दिले हायड्रोजन दिलेला इथिन दिलेला आणि कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी दिलेला आहे लक्षात घ्या ठिकाणी. तर काही देशामध्ये बघा ऍसिटिलीन वायू कृत्रिमरित्या फळ पिकवण्यासाठी वापरलं जातं आणि याच्यावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता लागतं. ऍसिटिलीन हे तुमचं 1 नंबर उत्तर बरोबर असेल लक्षात. चला मग बाकीचे तुमचे काही निरंतक असणार आहेत लक्षात घ्या. जेव्हा कॅल्शियम कार्बाईड महत्वाचं लक्षात ठेवा कारण बऱ्याच वेळा हे प्रश्न विचारतात. जेव्हा कॅल्शियम कार्बाईड आर्द्रतेच्या संपर्कात येतो तेव्हा काय होतात ऍसिटिलीन वायू तयार होतो. कॅल्शियम कार्बाईडच्या आर्द्रतेच्या संपर्कात आल्यामुळे तयार होतो. बेसिक बुक मधलंच आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता. फळ पुढं हा वायू नैसर्गिकरित्या फळ पिकवणारा कारक म्हणजे इथिलीन सारखाच असतो. का सारखं इथिलीन सारखाच असतो असं म्हणतात. फळ पिकवण्यासाठी इथिलीन सारखा असा दुसरा कोणता व्यायाम असं सुद्धा भविष्यात तुम्हाला फिरून प्रश्न विचारू शकतात. कुठला ऍसिटिलीन आहे लक्षात घ्या. नेक्स्ट बघा ठिकाणी ब्लिचिंग पावडर बाबत कोणते विधान बरोबर आहे ठिकाणी विचारायला लक्षात द्या. तिची निर्मिती ही कोरड्या विखुरलेल्या चुन्यावर केलेल्या क्लोरीन
च्या अभिक्रियेमुळे होत असते. रिएक्शन संदर्भात आहे प्रश्न. काय असतात त्याची निर्मिती ही कोरड्या विरलेल्या चुन्यावर केलेल्या क्लोरीनच्या असते. क्लोरीनच्या अभिक्रियेमुळे या ठिकाणी म्हणजे रिएक्शन झाल्यानंतर हे होत असतं असं म्हणतात तुमचं. हे सुद्धा उदाहरण तुमचं बरोबर आहे ठिकाणी. ती पाणी काय होतं ते पिण्याचे पाणी असं जंतुमुक्त करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे निर्जंतुक करण्यासाठी पाण्यामध्ये जंतू आहेत निर्जंतुक करण्यासाठी या ठिकाणी ब्लिचिंग पावडर वापरली जाते. लक्षात घ्या. म्हणजे ब्लिचिंग पावडर या ठिकाणी म्हणजे तुमचं काय दोन्ही उत्तर बरोबर आहेत. ब दोन्ही या ठिकाणी बरोबर आहे. तुम्हाला बरोबरच कोणत्या ते विचारलेलं आहे. 2 नंबर उत्तर तुमचं बरोबर असेल. ते काय असेल बघा. ब्लिचिंग पावडर बघा रासायनिक नाव या ठिकाणी बघा कधी कधी सुद्धा विचारतात. कॅल्शियम हायपोक्लोराइड काय म्हणतात. कॅल्शियम काय होतं हायपोक्लोराइड असं नाव याचं रासायनिक नाव आहे. केमिकल नाव आहे. हा एक फिकट पिवसळ पावडर आहे. कसला फिकट पिवसळ पावडर आहे. लक्षात घ्या. ज्यामध्ये काय असतं क्लोरीनचा तीव्र वास येतो बघा. क्लोरीनचा तीव्र वास कशामुळे येतो तो ब्लिचिंग पावडर त्याच्यामध्ये असते. ब्लिचिंग पावडर मधून येतो. लक्षात घ्या. रासायनिक सूत्र काय येते का नाही CaOCl2 काय CaOCl2 असं आहे. लक्षात घ्या. CaCl2 या ठिकाणी रासायनिक नाव आहे याचं. याचा वापर काय होतो लॉन्ड्री मध्ये कपडे धुण्यासाठी वापरतो. कुठं होतो याचं जिवंत उदाहरण ऍप्लिकेशन म्हणतात. म्हणजे जिवंत उदाहरण सुद्धा असं उदाहरण एखादं विचारतील बघा. जंतुनाशक करण्यासाठी या ठिकाणी विचारतो. जंतुनाशक किंवा कपडे धुण्यासाठी लॉन्ड्री मध्ये काय केलं जातो ब्लिचिंग पावडरचा ठिकाणी वापर केला जातो. लक्षात घ्या. आणि काय होतं ज्यामध्ये काय असतो क्लोरीनचा तीव्र वास येत असतो. लक्षात घ्या. या ठिकाणी बघा मुंगीच्या दंशात खालीपैकी कोणते आम्ल असते विचारले. काय मुंगीच्या दंशात खाली कुठले आम्ल असते ठिकाणी बघा. काय ऑक्सिलिक आम्ल असते. काय मिथेनोइक आम्ल असते. ते ऍसिटिक आम्ल असते. नंतर टार्टारिक आम्ल असे असतात. 4 ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेत बघा. वनस्पती प्राणी आणि काय दिले वनस्पती प्राणी पदार्थ आणि ऍसिड या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. लक्षात. तर पहिला ऑप्शन या ठिकाणी काय तुमचं काय असेल या ठिकाणी मुंगी दशेत काय असतं मिथेनोइक हे आम्ल असतं. बरोबर. पहिला ऑप्शन बघा या ठिकाणी म्हणजे व्हिनेगर दिले. एक्सप्लेनेशन व्हिनेगर मध्ये काय कशासाठी कोणत्याही नव्हतं ऍसिटिक ऍसिड आहे. काय ह्याला नाव काय सायंटिफिक नाव त्याचं व्हिनेगर ऍसिटिक ऍसिड असं. लिंबाचा रस म्हणजे काय त्याला म्हणतात सायट्रिक म्हणतात. काय म्हणतात सायट्रिक कीवर्ड लक्षात ठेवा. मुंगी कशामुळे चावल्यामुळे काय होतं कुठलं मिथेनोइक हे असतं आम्ल. काय कोणतं आम्ल असतं त्याच्यामध्ये मिथेनोइक हे आम्ल त्याच्यामध्ये असतं. लक्षात. दह्यामध्ये काय असतं ठिकाणी लॅक्टिक आम्ल असतं. कुठलं लॅक्टिक आम्ल असतं. लक्षात घ्या. आपल्याला प्रश्न काय केला होता या ठिकाणी मुंगीवरच या ठिकाणी विचारलेला होता. कुठला मुंगीमध्ये काय असतं मिथेनोइक आम्ल असतं. लक्षात घ्या. याच्यावर भविष्यात तुम्हाला याच्यावर सुद्धा विचारू शकता. व्हिनेगर किंवा दही आपण जी काय रोज खातो लॅक्टिक असतं दह्यामध्ये. लक्षात ठेवा. व्हिनेगर मध्ये ऍसिटिक हे असतं. नेक्स्ट बाय ठिकाणी स्थायू अवस्थेचे द्रव अवस्थेतून न जाता थेट वायू अवस्थेत होणारे रूपांतर म्हणजे या ठिकाणी काय असते बघा. द्याड्याशिवाय असं विचारलंय. काय ठिकाणी होतं तुमचं बाष्पीभवन होत असं का नाही. स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेत न जाता थेट काय होतं ठिकाणी स्थायू अवस्थेमधून कुठे जातं डायरेक्ट तुमचं वायू अवस्थेत जातं. कुठे जातं वायू अवस्थेमध्ये जातं स्थायू. म्हणजे काय ह्याचं काय म्हणतात सपलवन या ठिकाणी असं म्हणतात. म्हणजे काय असतात स्थायू अवस्थेचे द्रव अवस्थेत रूपांतर न होता काय होतात थेट वायू अवस्थेत या ठिकाणी रूपांतर होते. स्थायूचे डायरेक्ट काय वायूमध्ये रूपांतर होते. त्याला म्हणजे काय म्हटलं जातं 2 नंबर ऑप्शन ते आपले 4 नंबर ऑप्शन तुमच्या या ठिकाणी सपलवन या ठिकाणी येईल. लक्षात. बाष्पीभवन काय नाही बाष्पीभवन काय असते द्रव अवस्थेतून काय होतं वायू अवस्थेकडे रूपांतर होत असते. लक्षात. द्रव म्हणजे पाण्याचं काय होतं वर काय होतं बाष्पीभवन होऊन जातं. लक्षात द्या. म्हणजे वायूमध्ये जातं नंतर तेच आपल्याला पाऊस म्हणून पडतं अशा प्रकारे असतं. मग तुमच्या या ठिकाणी काय याच्यावर प्रश्न विचारला होता तुम्ही बघा. ठिकाणी पांढऱ्या रक्त पेशीना WC म्हणतात. म्हणजे म्हणून ओळखले जाते. काय म्हणून ओळखले जाते बा सायंटिफिक नाव या ठिकाणी असतं. म्हणजे काय म्हणतात ल्युकोसाइट्स असं म्हणतात. काय म्हणतात ल्युकोसाइट्स असं म्हणतात. लक्षात घ्या. लक्षात. पांढऱ्या पेशींना दुसरं काय म्हटलं जातं या ठिकाणी बघा सैनिक पेशी सुद्धा असं म्हटलं जातं. महत्वाचं सैनिक पेशी सुद्धा असं म्हटलं जातं. सैनिक पेशी जे काय असतात मग त्याला काय आक्रमक पेशी सुद्धा असं म्हटलं जातं. म्हणजे काय होतात जे आपल्या आजार किंवा जे कीटाणूनाशक जे असतात आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला काय केलं जातं त्याला जर काय होतात त्याच्यावरती आक्रमण करतात. म्हणजे त्याला काय येतात त्या कीटाणू मारण्याचं काम करतात. त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी जे असतात ते काम करतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं सैनिक पेशी सुद्धा म्हटलं जातं. याच्यावर सुद्धा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो. लक्षात घ्या. तर पुढे बघा ठिकाणी चुंबकीय क्षेत्रात कोणत्या प्रकारची समरूपता असते म्हणून सांगले. कोणत्या प्रकारची असते लक्षात घ्या. चुंबकीय क्षेत्रात समरूपता असते तर दंडगोलाकार या ठिकाणी असतात. लक्षात. कशी दंडगोलाकार या ठिकाणी असतात. दंडगोलाकार अशा प्रकारचे असतात की जे जसं तुमचं चुंबक क्षेत्र जायचं असतं ते वाढत जातात. लक्षात घ्या. दंडगोलाकार असतं महत्वाचा आहे प्रश्न चुंबकीय क्षेत्रात. आणि बघा वारंवारतेच्या एककाचे नामकरण कोणी केले. वारंवारतेवर सुद्धा ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारला जातो. लक्षात घ्या. व्होल्ट म्हणजे काय असतं ठिकाणी वॅट असतो. व्होल्टला काय म्हटलं जातं व्होल्टचं. लक्षात घ्या. व्होल्टचं वॅट ठिकाणी दिलेलं असतं. बघा टेम्परेचर मध्ये काय असतं सेल्सिअस असतं.
टेम्परेचर आपण विचारतो 39 डिग्री सेल्सिअस असं असतं. बेल्स पास्कल्स, पास्कल्स म्हणजे काय ते प्रेशरचं देतं जातं, बरोबर. या ठिकाणी तुम्हाला काय हर्ट्स वर या ठिकाणी क्वेश्चन विचारलाय, तो तुमचं उत्तर असेल, बाकीचे येणार नाही. आता सांगितलं जातं एक्सप्लेनेशन. काय वारंवारते एककाचे नामकरण कोणी केले, वारंवारतेच काय केलं, हर्ट्स. या ठिकाणी तुमचं बरोबर असेल. या ठिकाणी हेनरी रुडॉल्फ असं दिलेलं आहे, पण हे लक्षात एवढं ठेवायचं नाही. पण नेहमी सांगतो मिनिमम मटेरियल मॅक्झिमम रिव्हिजन ठेवायचं आणि कीवर्ड वापरायचं शिकायचं कीवर्ड. म्हणून हर्ट्स लक्षात ठेवा, वारंवारते जे एकक आहे. ठीक आहे, लक्षात. 3 नंबर उत्तर म्हणून बरोबर असेल तुमचं. पुढे या ठिकाणी जैव तंत्रज्ञान क्षेत्रात पुनर्संयोजन काय पुनर्संयोजक डीएनए तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्राथमिक उद्देश काय? ठिकाणी बघा, डीएनए तंत्रज्ञानाचा वापरण्याचा प्राथमिक उद्देश काय? ठिकाणी जैव तंत्रज्ञान क्षेत्रात कसा जनुकरित्या सुधारित जीवाची ठिकाणी निर्मिती होते. काय असते? सुधारित जीवाची निर्मिती होत असते. प्रथिनाचे संश्लेषण, डीएनएचे प्रवर्धन किंवा प्रतिरूप, जीवाचे प्रतिरूप असे निरंतर आहे. लक्षात. तुमचं 1 नंबर बरोबर उत्तर असेल या ठिकाणी. पुढे उत्प्रेरक काय म्हणतात, उत्प्रेरक अभिक्रियेच्या दरावर कसा प्रभाव पडतात? लक्षात. तापमान वाढवून असतं का? उत्प्रेरक विचार आहे, उत्प्रेरक महत्वाचं आहे शब्द. उत्प्रेरक अभिक्रिया जेव्हा होतात त्या ठिकाणी काय होतं, तापमान वाढवून होतं का नाही, तर संकरित ऊर्जा या ठिकाणी काही कमी केली जाते. ऊर्जा कमी करून लक्षात लगेच काय केलं तर इफेक्ट पाहायला जातो, लगेच म्हणजे फास्ट प्रोसेस होते. अभिक्रियाची संहिता कमी करून या ठिकाणी असं नाही, काय ऊर्जा कमी करूनच या ठिकाणी असतं. ऊर्जा कमी करून ते होतं. संकरित ऊर्जा वाढवून असतं का? नाही. आणि अभिक्रिया संहिता ही तर येणारच नाही, लक्षात. तापमान सुद्धा येणार नाही. कुठलं? 2 नंबर तुमचं ऑप्शन बरोबर असेल. उत्प्रेरक अभिक्रिया आलं का लक्षात ठेवा, ऊर्जा कमीच तुमचं ऑप्शन तिथं सिलेक्ट करायचं. पुढे पाय ठिकाणी खालीपैकी कोणता जीव हा सजीवाच्या प्रोटिस्ट सृष्टीचे एक उदाहरण आहे? काय विचारले? खालीपैकी कोणता जीव हा सजीवाच्या प्रोटिस्टा सृष्टीचे एक उदाहरण आहे अशा ठिकाणी विचारले त्यांनी. काय असेल ठिकाणी? जीवाणू दिले तुम्हाला ठिकाणी, आदिजीव दिलेला आहे, मायको प्लाझ्मा दिलेला आहे, नीलहरी शैवाल या ठिकाणी असे वेगवेगळे उत्तर दिले. पुढे बघा, आदिजीव हा सजीवाच्या प्रोटिस्टा सृष्टीचे एक उदाहरण आहे. तुम्हाला याच्यावरतीच काही ठिकाणी प्रश्न विचारला आहे. बघा, जीव हा सजीवाच्या प्रोटिस्ट सृष्टीचे एक उदाहरण आहे, म्हणजे कुठला जीव? आदिजीव. हे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला, तेव्हा 2 नंबर उत्तर तुमचं बरोबर असेल या ठिकाणी. बघा पुढं, प्राणीसृष्टीत सर्वात खालच्या पातळीवर असतात. प्राणीसृष्टीमध्ये काय ठिकाणी सर्वात खालच्या पातळीवर कुठला असतात? हा प्रोटोझोआ संघ असतो. लक्षात. प्रोटोझोआ संघ हा असतो. लक्षात. आणि प्रोटिस्टा सृष्टी ही सजीवाच्या पंचसृष्टी, जे 5 सृष्टी असतात त्या पंचसृष्टीमधील एक सृष्टी आहे. लक्षात घ्या. आणि सृष्टीमध्ये कुठला असतात? दृश्य केंद्रिकी असतात, सूक्ष्मदर्शी, आणि एक पेशी या ठिकाणी सजीवाच्या ठिकाणी कशामध्ये समावेश या ठिकाणी केला जातो. लक्षात घ्या. मग हे काही अत्यंत महत्वाचे काही शेडबोर्ड मध्ये होते, शेडबोर्ड आधारित प्रश्न संच होता, ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न छोटासा केलेला होता. लक्षात घ्या. आणि अशा प्रकारचे अजून सुद्धा प्रश्न 3 विज्ञान विचार 3 पार्ट सुद्धा लवकरच चॅनलवर आपल्या येणार आहे. आणि सकाळी आपण मराठीचा या ठिकाणी विषयाचा पार्ट 2 टाकलेला आहे, त्याचे पार्ट 2, 3 सुद्धा लवकरच आपल्या चॅनलला या ठिकाणी येणार आहेत. लक्षात घ्या. तरी असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून नोटिफिकेशन व्हिडिओ टाकतात तुम्हाला नोटिफिकेशन याची मिळून जातील. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. ठिकाणी थँक्यू.